DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती आणि परंपरेची ओळख असलेल्या येवला पैठणीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात आयोजित 12व्या राष्ट्रीय हातमाग दिनाच्या सोहळ्यात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. याच ऐतिहासिक सोहळ्यात महाराष्ट्राची अस्मिता आणि येवल्याच्या समृद्ध हातमाग परंपरेचे प्रतीक असलेल्या येवला पैठणीच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले. येवला पैठणीला मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान म्हणजे पिढ्यानपिढ्या या कलेचे जतन करणाऱ्या येवल्यातील विणकर व कारागिरांच्या मेहनतीची राष्ट्रीय पातळीवर झालेली दखल आहे. हातमागावर अत्यंत बारकाईने, संयमाने आणि कौशल्याने विणली जाणारी पैठणी ही केवळ एक साडी नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची आणि कलात्मक परंपरेची ओळख आहे. येवल्याच्या हातमाग व्यवसायाला मोठी ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. विणकर समाजातील कारागिरांनी आपल्या पूर्वजांकडून मिळालेली विणकामाची कला जपत ती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवली आहे. पैठणीतील मोर, कमळ, आसावली, नारळी मुनिया यांसारख्या पारंपरिक नक्षीकामामुळे येवला पैठणीला देशभरात विशेष ओळख मिळाली आहे. विणकरांचे कौशल्य, डिझाईनमधील बारकावे, रंगांची आकर्षक निवड आणि पारंपरिक तंत्रांचा आधुनिक बाजारपेठेशी साधलेला मेळ यामुळे येवला पैठणीने वस्त्र उद्योगात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. आता पैठणीचे चित्र टपाल तिकिटाच्या माध्यमातून देशभर पोहोचणार असल्याचे येवला आणि येवला पैठणीची राष्ट्रीय ओळख आणखी भक्कम होण्यास मदत होणार आहे. येवल्याची ओळख देशाच्या वस्त्र उद्योगाच्या नकाशावर अधिक ठळक व्हावी आणि पैठणी उद्योगाला आधुनिक काळानुसार नवी दिशा मिळावी यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ सातत्याने प्रयत्नशील आहेत. पैठणी हा येवल्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असून या उद्योगाशी हजारो विणकर, कारागीर, व्यापारी आणि विविध घटक जोडलेले आहेत. त्यामुळे पैठणी उद्योगाचा विकास म्हणजे पारंपरिक कलेच्या संवर्धनासोबतच हजारो कुटुंबांच्या रोजगाराला आणि आर्थिक धैर्याला बळ देणे होय. पैठणी पर्यटक केंद्राला चालना. येवल्यात पैठणी पर्यटक केंद्र उभारण्याच्या माध्यमातून पर्यटकांना पैठणी विणकामाची प्रत्यक्ष प्रक्रिया अनुभवता यावी, पैठणी निर्मितीचा इतिहास व परंपरा समजावावी आणि स्थानिक कारागिरांना थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने प्रयत्न सुरू आहे. या माध्यमातून येवला केवळ पैठणी खरेदीचे केंद्र न ठेवता पैठणी नगरी म्हणून पर्यटकांच्या नकाशावर विकसित करण्यास चालना मिळणार आहे. देश विदेशातील पर्यटक येवल्यात येऊन हातमागावर पैठणी तयार होताना पाहतील, कारागिरांशी संवाद साधतील आणि थेट पैठणी खरेदी करतील तर त्याचा थेट फायदा विणकर व कारागिरांना होणार आहे. पैठणी क्लस्टरमधून उद्योगाला बळ. पैठणी उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी पैठणी क्लस्टरची निर्मिती हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. विणकरांना आवश्यक पायाभूत सुविधा, प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, डिझाईन विकास, कच्चा माल उत्पादन, पॅकेजिंग आणि बाजारपेठ यांची सांगड घालून पैठणी उद्योग अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. क्लस्टरच्या माध्यमातून स्थानिक विणकरांना संघटित स्वरूपात सुविधा उपलब्ध झाल्यास उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्याबरोबरच नवीन बाजारपेठाही उपलब्ध होणार आहेत. पारंपरिक पैठणीचे जतन करताना आधुनिक ग्राहकांच्या आवडीनुसार नवीन डिझाईन व उत्पादन विकसित करण्यासही यामुळे चालना मिळणार आहे. विणकरांना शासनाच्या योजनांचा लाभ. येवल्यातील हातमाग कामगार आणि विणकरांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. विणकरांचे आर्थिक सक्षमीकरण, कौशल्य विकास, आधुनिक साधन सामग्री, प्रशिक्षण, कर्ज सुविधा, विमा आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात येत आहे. विणकर टिकला तर पैठणी टिकेल आणि पैठणी टिकली तर येवल्याची सांस्कृतिक ओळख टिकेल या भावनेतून विणकरांच्या अडचणी सोडवून त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला आणि बाजारपेठ मिळवून देण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय गौरवातून नव्या बाजारपेठेची संधी. येवला पैठणीच्या स्मरणार्थ जारी करण्यात आलेल्या विशेष टपाल तिकिटामुळे पैठणीची राष्ट्रीय पातळीवर ब्रँड ओळख अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. गौरवाचा उपयोग देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी करणे गरजेचे आहे. ई कॉमर्स, डिजिटल मार्केटिंग, प्रदर्शन, फॅशन डिझायनरशी सहकार्य, पर्यटन आणि सांस्कृतिक महोत्सवांच्या माध्यमातून
येवला पैठणीला नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. राष्ट्रपती भवनातून जारी झालेले हे विशेष टपाल तिकीट येवला पैठणीच्या इतिहासातील अभिमानाचा क्षण ठरला आहे. या राष्ट्रीय गौरवामुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता, येवल्याची पैठणी परंपरा आणि विणकरांच्या कष्टाला देशभर नवी ओळख मिळणार आहे. आता या गौरवाला विकासाची जोड देत पैठणी पर्यटक केंद्र, पैठणी क्लस्टर, आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण, बाजारपेठ आणि शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ विणकरांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. या माध्यमातून येवला पैठणी उद्योगाला देशातील अग्रगण्य हातमाग उद्योग म्हणून विकसित करण्याच्या प्रयत्नांना निश्चितच नवी ऊर्जा मिळणार आहे. DPA न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण पाटील, येवला. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.